बहिणाची गैर टेन्शन इरा ना भाऊ करून देईन 12वी ना इंग्लिश ना पेपरशी टेन्शन नको लिहू रे फक्त अभ्यास कर अभ्यास नाही बोमशे ना म्हणून तर सांगितलं ना तुले 10वी ना इंग्लिश ना पेपर पास करता का तू काही बी करीस टाकशी बहिणा ना काय मजा लिहिरा ना फुकटणी तुम पेपर देखी तर पास होईल तुम्ही 35 मार्कावर मी आता बी देखले जोतला का टेन्शन लिहिरा ना या हप्ता तुम्हाला पुढे नाही ना तेच तर अण्णा शे खाली इंग्लिश ना गृह पाठ लेक्चर शे मास्तर पेन्शी गेले जो 2-4 गोष्ट नाही रे ना तो मास्तर शिकाडस का म्हणे इज्जत जास्त लेस भाऊ मुलांनो जसं की आपल्याला माहिती आहे उद्या म्हणजे डे आफ्टर टुमारो 12वी बोर्डाचा इंग्रजी पेपर आहे. तुम्हा लोकांना पास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून आज प्रश्नोत्तर सत्र घेऊया. बघू कोणाकोणाची बोंब पडते ते. शुभटे टकल्या काय उडी राहिला कोण आहे तो नपुंसक शेजारीची अवल्यात लपी सनवार करा ना का शिक्षक बनायला पहिले मी बी माऱ्या करू सापडणा बेपडणा ना तंगडा तरी डाक उपटी टाक सुधाले टकल्या सर असा हा माझा बाजूचा गण्या बोललेला सर मी काहीच नाही केलेलं आहे अरे कामचोट मला नाव लिहिरा ना फुकटनं पहिले तू बाहेर येत जय ते असंच पाहिजे तुला सर ना लावलेस बाई ना पिद्दी देखस तुले. चला प्रश्नावलीची सुरुवात आपण गदा छाप विमल छाप गाय छाप मोलापासून करूया. गण्या ओ गण्या सांग व्हॉट इज युअर नेम ना अर्थ मराठीમાં काय वस काय बोमनी पाडवतो ने सर बोम तो दूरनी बात छे पण मला एक गोष्ट समजा रे नाही पेपर इंग्रजी ना मराठी लेक्चर का चालू शे मधमा पेपर मागा ट्रान्सलेट करी लिख नाही कामले गदा छाप जयशंत तर एकदम बरोबर शे बरं का. न्यूटनला लॉ माहिती आहे ना एव्हरी ॲक्शन अपोजिट इक्वल रिॲक्शन मराठी विचार करशे ते इंग्रजीમાં लिखशे ना आणि मी इंग्रजीમાં विचार सुद्धा तुम्ही मराठीમાં ट्रान्सलेट करशात मला समजे ना तुमले कितली बोंब पडणार नाही काही नाही. एवढं काही विशेष नाही सर पाड थोडी कळटाव नाही मला तुझं नाव काय आहे रे बापा असा त्याला अर्थ वस हा ऐक चिन्या ना तरी बी तुला कानमा सांगाली तो पेपर टाइमता 10वी तर पास होईगा तो उतारा घरी चिन्याना पेपर दे की तुमले कोण सांगा सर सांगा ना काय बेटा कॅम्पसमा माहिती आहे तू तर फेल होशी बेटा. हा तू पिद्दी सर माझं नाव पिद्दी नाही माझं नाव चंपू. हा जे असेल ते बरं मला सांग हार्डचं मिनिंग मराठीत काय असतं. सर हार्ड म्हणजे कठीण. गुड. आणि लॉंग म्हणजे लांब. ठीक आहे दोन्ही शब्द मिळून एक वाक्य बनव लवकर. सर अभ्यास हा कठीण असतो पण परीक्षा लांब असते. गुड वेल डन. आता हेच वाक्य इंग्रजीत सांग. सर माझ्या केसमध्ये न्यूटनचा फक्त अर्धा लॉ काम करतो. अरे मग परीक्षा कशी पास होशील. सर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे अद्याप नाही. गण्या मुसडं तर चांगलं कर असं तोंड फेल झाल्यानंतर कर जो म्हणजे कोणी टोकणार पण नाही बोलणार पण नाही. सर तुम्ही मला प्रश्न नाही विचारले. शिक्षक मी आहे मला वाटेल त्याला विचारेल मध्ये बुडो करायचं काम नाही. सर बिचवड्याची न्या जास्त हुशार पोर असले मी प्रश्न विचारत नाही बरं का. एकंदरीत माझ्या लक्षात असं येतंय की माझा पासिंगचा रेकॉर्ड तुम्ही खराब करणार. बोर्डाची गाडी नाही आली तर ठीक आहे आली तर जय श्रीराम.